लवकरच हप्ता महिलांना मिळेल. एक टेक्निकल प्रोसिजर असते, तिला वेळ लागतोय, मात्र सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, असं अदिती तटकरे यांनी विधान केलं. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप आधीपासून युतीत होतो. खरं तर आम्ही 3 पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्र आहोत. आता जर 3 मित्र पक्ष रायगडमध्ये एकत्र आले तर त्यावर चर्चा केली जाईल, असं अदिती तटकरे यांनी म्हटलं. अंकित प्रभू यांनी सभागृहामध्ये मेट्रोच्या बांधकामावेळी जो स्लॅबचा कठडा कोसळला त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाला यावर काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी महापौरांनी उत्तर देणं अपेक्षित होतं, मात्र महापौर आयुक्त अश्विनी जोशी यांना उत्तर देण्यास सांगितलं. यावर किशोरी पेडणेकर यांनी आक्षेप घेतला. महापौर रितू तावडे यांच्याकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. बंद लिफाफ्यात 10 स्वीकृत नगरसेवकांची नावं आणण्यात आली. भाजप 4, शिवसेना 2, ठाकरे गट 3, काँग्रेसच्या 1 स्वीकृत नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. नई बॉटल में पुरानी शराब अशी 80,000चं बजेट आहे. यामध्ये प्रदूषण, रस्ते, हेल्थमध्ये पॉलिसी नाही, अशी टीका अशरफ आझमी यांनी केली आहे. पवारांनी काँग्रेसला गृहीत धरू नये. राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसनं सुनावलंय. राज्यसभेसाठी शरद पवारांची मोर्चे बांधणी सुरू आहे, तर पवार गटात बेबनाव असल्याचं समोर आलंय. ठाणे महापालिकेची नियोजित महासभा स्थगित करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक वेटिंगमध्ये. स्वीकृत नगरसेवक अर्ज भरणं प्रक्रिया थांबवली. ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा 5 मार्चला नियोजित करण्यात आली होती, मात्र आता ही महासभा लांबली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पुणे बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी भेट घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली. पुणे शहरातील हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पातळीवर काम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लावणार लोका सेन्सर लावण्यात आलेत. प्रदूषणाबाबत माहिती डॅशबोर्ड दिसेल, असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं. जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळात पडसाद उमटले. चंद्रपूरचा किडनी घोटाळा प्रकरणी सभागृहात चर्चा झाली. आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांनी किडनी प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्या बैठका 20 मार्चपूर्वी घेण्याचे निर्देश ग्रामविकास विभागानं दिलेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरसह इतरही जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागानं सूचना दिल्या. राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे मंत्रिमंडळाचं भाषण होतं. बोल वो रे हे शब्द हमारे थे, 3 इडियट सिनेमातील डायलॉग म्हणत जयंत पाटलांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर टीका केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधात मी बोलतो म्हणून माझ्या मतदारसंघातून हा महामार्ग चाललाय. तीर्थक्षेत्र माझ्या तालुक्यात नाही तरी आणला शक्ती नाही दिली तर चालेल, पण शक्तीपीठ रस्ता नको, अशी टीका जयंत पाटलांनी केली. मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकर पूर्ण झालं पाहिजे. अनेक वर्ष ते काम रखडलंय, कोण उत्तर देत नाही. सरकारनं उत्तर द्यावी अशी मागणी आमदार निलेश राणेंनी केली. राज्यातील 14 जिल्ह्यात आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. राज्यात 21,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यातील 10,000 फक्त शेतकरी यांचा शासनानं मदत केली. बाकी शेतकऱ्यांचं काय, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतील. काही प्रश्नांची उत्तरं काळाच्या ओघात मिळत असतात. पार्थ पवार यांना राज्यसभेची संधी मिळाली पाहिजे, असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलं. चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिल्ली इथं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्ड्स वितरित केले जाणार आहेत. मुंबईतील विविध मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा याकरता निधी उभारण्याकरता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्ड्स देण्यात येणारे. एकाच वेळी निर्गमित केलेल्या 1,000 कोटींच्या बॉन्ड्स करता केंद्राकडून 100 कोटींचं अनुदान मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ठेवी या मुंबईकरांसाठी वापरायच्या असतात. मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या ठेवी वापरण्यात आल्या. श्वेतपत्रिका काढायचं असेल तर गेल्या 25 वर्षाची श्वेतपत्रिका काढा. श्वेतपत्रिका काढली तर ठाकरे गटाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका नवनाथ बन यांनी केली.
मालेगाव महापालिका विद्युत कार्यालयात सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. घडलेला प्रकार उचित नाही असं म्हणत शिवसेना गटनेत्यांनी नाराजी व्यक्त केली. रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष निवडीच्या हालचालींना वेग आलाय. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील यांनी सूतोवाच केलं. अध्यक्षपदानंतर अलिबागमधून विधानसभेवर सुद्धा भाजप आमदार निवडून येणार असंही आस्वाद पाटील यांनी म्हटलंय. चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. लाडके नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे हा निर्णय घेतल्याचं निकम यांनी सांगितलं. चंद्रपूरच्या किडनी रॅकेटमध्ये पद्मश्री प्राप्त डॉक्टरचा हात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मोठा दावा केला. साताऱ्याच्या कराडमध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना झालेली अटक आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवारांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी भाजप विरोधात घोषणा दिल्या. मुंबईच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. यासाठी आमच्या विभागाचा ॲप आहे. त्यातून किती प्रदूषण आहे हे समजतंय. विकास कामं सुरू आहेत, कन्स्ट्रक्शन कामं सुरू आहेत, त्यामुळे प्रदूषण वाढलंय. आमच्या विभागाकडून वेळोवेळी नियम लावले जात आहेत असं विधान मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय. ताडोबा अंधारी जंगलातील खाण प्रकल्प रद्द व्हावा अशी मागणी केली आहे. जंगलांचा विनाश करायला भाजप मागे पुढे पाहत नाही. नंतर प्राणी जंगलातून यायला लागतात, यामुळे गोंधळ उडतो असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे. मुंबईत सगळीकडे धूर दिसतो. बांधकामाला 7 दिवस स्थगिती द्या. शहरात खासगी बांधकामांना स्थगिती दिली पाहिजे. कोणत्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे यावरही चर्चा झाली पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. शिक्षण समितीचा 2026-27 साठी 4,248 कोटींची तरतूद करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत 583 कोटी अधिकची तरतूद करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना पत्र देण्यात आलं. पोलिसांनी रोहित पवारांना दिलेल्या पत्रात तुम्ही सादर केलेली तक्रार स्वीकारली असून आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असं सांगितलं. समृद्धी महामार्गात 1,150 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न आहे. मी अधिकाऱ्यांवर कारवाई करा बोललो, मग संदीपान भुमरे यांना मिरची का लागली असा टोला अंबादास दानवेंनी लगावला. राज्यसभेसाठी अनेक नावं चर्चेत आहे. प्रीतम मुंडे या खासदार होत्या म्हणून त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी भाजपच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलंय, पण इतर अनेक लोकांची नावं आहेत. पक्ष निर्णय घेईल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. मराठी शाळा बंद पडत आहेत. 2200 शाळेत शिक्षक नाहीत. कुंभमेळा 14,000 कोटी खर्च करता. शिक्षणाला 2,000 कोटी तरी द्या. ग्रामीण भागातील मुलं शिकू नये असं धोरण आहे असा सवाल विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. किडनी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. राज्यातील शेतकऱ्यांना किडनी विकावी लागत असेल तर सरकारनं शेतकऱ्यांचा विषय गांभीर्यानं घ्यावा असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. रायगड जिल्हा परिषदेत भाजपचं अखेर ठरलंय. भाजप राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल. शिवसेनेला रायगडमध्ये विरोधी बाकावर बसावं लागणार आहे.